B.Ed ॲडमिशन 2025-26 तर ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर आता ऑप्शन फॉर्म जर एडिट करायचा तर तो कशाप्रकारे एडिट करायचा, कारण भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी जे कॉलेजेस टाकले आहे, कोणी कमी कॉलेज टाकलेले आहे, कोणाचं मीडियम चुकलेलं आहे किंवा काही अजून चुका झालेल्या विद्यार्थ्यांकडून किंवा कॉलेजेस परत नवीन ॲड करायचे आहे, अशाबद्दलचे भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आलेल्या आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म एडिट कसा करायचा आणि परत फॉर्म लॉक कसा करायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट बघणार आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांनी फॉर्म कसा भरायचा या संदर्भात तुम्हाला ऑलरेडी व्हिडिओ दिलेला आहे, तो व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे। तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमचे ऑप्शन फॉर्म सुद्धा फिलअप करू शकता। आणि ज्या विद्यार्थ्यांना एडिट करायचा आहे त्या विद्यार्थ्यांना सर्वप्रथम त्यांचा जो फॉर्म आहे हा अनलॉक करावा लागेल। अनलॉक कसा करायचा, परत ऑप्शन ॲड करून लॉक कसा करायचा या संदर्भात संपूर्ण अपडेट आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर सर्वप्रथम विद्यार्थ्यांना करून घ्यायचं आहे ते म्हणजे कॅन्डिडेट लॉग इन। तुमच्याकडे ID आहे, पासवर्ड आहे, ID टाका, पासवर्ड टाका आणि लॉग इनला क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुमचा फॉर्म भरलेला आहे। बघू शकता इथे ऑप्शन फॉर्म, तर इथे तुम्हाला अनलॉकचं ऑप्शन दिलेलं आहे। अनलॉकचं ऑप्शन दिलेलं आहे याचा अर्थ काय आहे की आपला फॉर्म लॉक आहे, तर लॉक असेल तरच आपल्याला अनलॉकचं ऑप्शन इथे देण्यात येणार आहे। तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण माहिती या स्क्रीनवर बघू शकता। तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म कन्फर्म आहे, डॉक्युमेंटसुद्धा व्हेरीफाईड आहे, इथे तुमची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला दिसेल। आता आपल्याला करायचं आहे इथून अनलॉक ऑप्शन फॉर्मला क्लिक। अनलॉक ऑप्शन फॉर्मला क्लिक केल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपला जो फॉर्म आहे हा लॉक आहे तर आपल्याला अनलॉक करायचा आहे। आणि एक इम्पॉर्टंट माहिती की ज्या विद्यार्थ्यांचे फॉर्म लॉक असतील त्याच विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट होणार आहे। जर तुमचे फॉर्म अनलॉकच राहणार, तुम्ही लॉक करणार नाही, तर तुम्ही विसरून जा की पहिला राऊंड आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्हाला कोणतेही कॉलेज मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही फॉर्म भरल्यानंतर असे दोनच ऑप्शन असले पाहिजे, प्रिंट आणि अनलॉक असे दोन ऑप्शनच दिसले पाहिजे तुम्हाला। 4 ऑप्शन दिसायला नको। 4 कसे हे सुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती इथे तुमचा फोटो दिसतच असेल। इथे तुम्हाला चेकबॉक्सला क्लिक करून अनलॉक ऑप्शन फॉर्मला क्लिक करायचं आहे। अनलॉक ऑप्शन फॉर्मला क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता की तुम्ही संपूर्ण जो फॉर्म आहे पहिल्या स्टेपपासून तर शेवटच्या स्टेपपर्यंत एडिट करू शकता। बघू शकता तुमचा फॉर्म अनलॉक झालेला आहे। अनलॉक झालेला फॉर्म म्हणजे जो फॉर्म लॉक नसते असे 4 ऑप्शन येतात, जसं की यामध्ये मेथड चूज करा, त्यानंतर तुम्ही ऑप्शन टाका, सेट प्रिफरन्स आणि मग लॉक ऑप्शन फॉर्मचं ऑप्शन येऊन राहिलं तुम्हाला, म्हणजे लॉक करा अशाबद्दल। तर ज्यांची लॉक असणार आहे त्या विद्यार्थ्यांना फक्त 2च ऑप्शन येणार आहे, प्रिंट आणि अनलॉकचं। तर आता यामध्ये तुम्ही संपूर्ण ऑप्शन बघू शकता, 6 ऑप्शन टाकलेले आहे। तर आता यामध्ये तुम्ही इथून मीडियमसुद्धा जो तुमची मेथड आहे हे सुद्धा चेंज करू शकता, ऑप्शन तुमचे शॉर्टलिस्ट करू शकता, प्रिफरन्ससुद्धा लावू शकता आणि त्यानंतर तुम्हाला शेवटची स्टेप म्हणजे लॉक ॲप्लिकेशन फॉर्म। तर आम्हाला करायचं काय आहे, आम्ही 6 ऑप्शन यामध्ये ॲड केलेले आहे, परत आम्हाला 2 कॉलेजेस ॲड करायचे आहे। त्यामुळे आता आम्ही या लिस्टमध्ये 2 कॉलेज ॲड करणार। तर शॉर्टलिस्ट ऑप्शनला क्लिक करणार, यामधून युनिव्हर्सिटी सिलेक्ट, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करणार, त्यानंतर सिलेक्ट स्टेटस सिलेक्ट करणार। अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन यामधले घेऊन सर्च कॉलेजला क्लिक करणार। मग आमच्यासमोर जेही कॉलेज येतील त्यामधून आम्हाला 2 कॉलेज सिलेक्ट करायचे आहे। तर बघू शकता आम्ही यामध्ये 2 कॉलेज ॲड केलेले आहे। ऑलरेडी आमचे 6 प्रिफरन्स आम्ही ॲड केलेले होते, त्यानंतर आता आम्ही 2+ ॲड केलेले आहे। आता तुम्ही जो प्रिफरन्स लावणार आहे तो चेंज करू शकता। चेंज जर करायचा असेल तर इथे टिक केलेले संपूर्ण ऑप्शन काढून टाका, त्यानंतर परत तुम्ही प्रिफरन्स देऊ शकता। 1 नंबरला कोणतं, 2 नंबरला, 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर अशा प्रकारे तुम्ही न्यू प्रिफरन्ससुद्धा लावू शकता। कारण की जे कॉलेज तुम्ही आता सिलेक्ट केलेलं आहे ते कॉलेज तुम्ही 1 नंबरला सुद्धा ठेवू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल तर। अशा प्रकारे संपूर्ण प्रिफरन्स लावून घ्या आणि त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक करा। सेव्ह अँड नेक्स्टला क्लिक केल्यानंतर बघू शकता अगोदर 6 कॉलेज होते, आता आम्ही 8 कॉलेज लावलेले आहे। जर तुम्हाला फॉर्म लॉक करायचा आहे तर इथे चेकबॉक्स दिलेला आहे, चेकबॉक्सला क्लिक करा आणि कन्फर्म ऑप्शन फॉर्मला जर तुम्ही क्लिक केलं तर तुमचा जो फॉर्म आहे हा फायनली लॉक होऊन जाणार। लॉक झालेले फॉर्म या राऊंडमध्ये आणि पुढील राऊंडमध्ये ॲक्सेप्ट करण्यात येणार आहे आणि ज्यांचे फॉर्म लॉक नसेल ते विद्यार्थी पुढील राऊंडमध्ये ॲक्सेप्ट होणार नाही आहे, म्हणजे त्यांचे नंबर लागणार नाही आहे। तर या प्रोसेसनी तुम्ही तुमचे फॉर्म अनलॉक करू शकता, एडिट करू शकता आणि लॉक करू शकता। तर या प्रोसेसनी तुम्हाला जर एडिट करायचं असेल तरच करा, अदरवाईज जर तुमचा फॉर्म बरोबर असेल तर तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे। जर लॉक फॉर्मची जर तुमच्याकडे प्रिंट असेल तर या प्रोसेसनी तुम्हाला जर एडिट करायचं असेल तर करू शकता। आणि B.Ed ॲडमिशनमध्ये जर कोणाला कुठेही अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि B.Ed ॲडमिशन 2025-26च्या जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।